कळसुरी शिक्षण संघ हा आता एक ब्रँड झालेला आहे. म्हणजे गेल्या 67 वर्षामध्ये आपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक दर्जेदार शिक्षण कळसुरीतल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळावं आणि म्हणून अशा प्रकारच्या भव्य अशा प्रशालेचं आपण निर्मिती केली आणि म्हणून अनेक पिढ्या या प्रशालेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं आणि एक समाजामध्ये एक कर्तृत्ववान माणसांची एक फळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक असेल, राजकीय असेल, व्यावसायिक असेल. इथं मी बघितलं की आमचे विराज गोसावी पत्रकार आता त्या ठिकाणी झाले. पोलीस खात्यामध्ये आमचे घराचा विभाग, शिक्षण क्षेत्रामधले अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी आहे. आणि म्हणून हे जी काही सगळी ही जी काय समाजाची जी काही सुसंस्कृत अशी ही जी काही जडणघडण, ही जडणघडण या कळसुरीच्या प्रशालेमुळे त्या ठिकाणी झाली. खरं ही जी काही तुमची जी यशस्वी परंपरा, ही परंपरा आजही आपण तितक्याच ताकदीनं आणि नव्या ऊर्जेनं त्या ठिकाणी जपतात आणि तुमचं विशेष त्यानिमित्तानं कौतुक आहे. खरं तर अलीकडच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण पाहिलं तर आज सगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पण या स्पर्धेमध्ये सुद्धा आपलं अस्तित्व त्या ठिकाणी टिकून ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि ते या कळसुरी प्रशासनाने त्या ठिकाणी टिकून ठेवलेलं आहे. खरं तर अलीकडे आपण जे मगाशी आमदार वैभव यांनी सांगितलं की कोकणचा एक पॅटर्न शिक्षणाच्या मध्ये आजही गेली 10-12 वर्ष आपण तितक्याच ताकदीनं आजची निकालावर 10वी-12वी घेतली. तर त्या ठिकाणी कोकणामध्ये सिंधुदुर्गमध्ये आपण विशेष असं प्रावीण्य तर 100% निकाल त्या ठिकाणी आपल्याला लागलेला.